नाशिककरांवर यंदा पाणी कपातीचं संकट ओढवू शकतं। त्याचं कारण म्हणजे आपण जर नाशिक जिल्ह्यातल्या धरणांची परिस्थिती बघितली तर आपल्याला लक्षात येईल की सध्याच्या मितीस नाशिकला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणामध्ये फक्त 25% पाणीसाठा शिल्लक आहे, जो साधारण जुलैच्या शेवटपर्यंत नाशिककरांना पुरवू शकतो। नाशिकचा जर एकूण ट्रेंड आपण बघितला तर जुलै नंतर नाशिकमध्ये पाऊस जोर पकडतो। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। आणि त्यानंतरच खरं तर धरणांच्या पाणी पातळीमध्ये वाढ व्हायला देखील सुरुवात होते। सद्यस्थितीला नाशिक जिल्ह्यातल्या जवळपास 6 धरणांमध्ये पाण्याची पातळी ही अपेक्षेपेक्षा जास्त खालावलेली आहे, तर दुसरीकडे 6 धरणं अशी आहेत की ज्यांच्याकडे सध्या गतवर्षीच्या तुलनेत निम्म्याहूनही कमी पाणीसाठा आहे। गंगापूर धरणात फक्त 25% पाणीसाठा असला तरी किमान जुलैपर्यंत नाशिककरांना पुरेल एवढाच पाणीसाठा सध्या गंगापूर धरणात आहे। अर्थात त्यामुळेच आता पालिका प्रशासनाला नाशिककरांवर पाणी कपात करण्याचा निर्णय लादावा लागू शकतो, अशी स्थिती निर्माण झालेली आहे। या संदर्भात पालिका प्रशासनानं नियोजन सुरू केलं आहे आणि वेळ पडल्यास नाशिकमध्ये पाणी कपात होण्याची शक्यता देखील वर्तवली जाते आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।